मंडळी, शहापूर तालुक्यातील पोलीस खात्याची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहतात GT इन्फो चॅनल. शहापूर पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता कडक पावले उचलली आहेत. अनेक ठिकाणी धडक कारवाया सुद्धा सुरू आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे आता धाबे सुद्धा दणाणले आहेत. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चालकांकडून नियम ढाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात धडक कारवाईचे मोहीम आता राबवण्यात येत आहे. याच कारवाईचे मुख्य केंद्र म्हणजेच किनवली ब्रिज म्हणजेच किसनबाबा भांडे यांच्या बिल्डिंग जवळ, तसेच आसनगाव ब्रिज परिसर, तसेच मुख्य बाजारपेठेतील पंडित नाका हे आज सध्या धडक कारवाईचे मुख्य केंद्र बनलेले आहे. धडक कारवाई दरम्यान विना हेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार, ट्रिपल शीट फिरणारे दुचाकीस्वार, तसेच विदाऊट लायसन्सवाले चालक, फॅन्सी नंबर प्लेटवाले चालक, तसेच विरुद्ध दिशेने चालणारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर शहापूर पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केलेली आहे. अचानक झालेली धडक कारवाई वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची चांगलीच आता पलापल झालेली आहे. अनेक चालकांचे धाबे सुद्धा दणाणले आहेत. शहापूर पोलिसांच्या वतीने एक जनतेला आवाहन करण्यात येत आहे की वाहतुकीचे नियम कृपया मोडू नका आणि विना हेल्मेट, विना लायसन्स तसेच ट्रिपल शीट हा प्रवास कधीही करू नका, असे पोलिसांच्या वतीने मंडळी जनतेला आवाहन करण्यात येत आहे. पण या कारवाई दरम्यान शहापूरच्या जनतेकडून एक संतप्त सवाल विचारला जात आहे की दुचाकीस्वार, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांपुरताच ही कारवाई मर्यादित राहणार की काय, असा सवाल शहापूरच्या जनतेकडून विचारला जात आहे. शहापूरच्या जनतेकडून एकच संतप्त सवाल विचारला जात आहे की तुम्ही फक्त गरीबाच्या टू व्हीलरच्या गाड्यांवर कारवाई करता, तुम्ही फक्त रिक्षांवर कारवाई करता, तुम्ही फक्त मध्यमवर्गीय लोकांवर कारवाई करता, मग श्रीमंतांवर कारवाई का नाही केली जात? शहापूरच्या तालुक्यातील याच परिसरामधून याच धावणाऱ्या जुन्या ट्रक, कालबाह्य गाड्या, धूर सोडणाऱ्या गाड्या, मुदत संपलेल्या श्रीमंतांच्या आलिशान गाड्या, तसेच ओव्हरलोड ट्रक, मालवाहतूक गाड्या, तसेच टँकर्स यांच्यावर केव्हा कारवाई होणार, हा संतप्त सवाल शहापूर तालुक्यातून खऱ्या अर्थानं आज विचारला जात आहे. रस्त्यावरून धूर सोडत जाणाऱ्या याच खटारा गाड्या, ट्रॅफिकची समस्या, टँकर्समुळे होणारे अपघात यांवर साहेब कधी कारवाई होणार, हा संतप्त सवाल खऱ्या अर्थानं जनतेकडून आज विचारला जातोय. साहेब, तुम्ही फक्त गरीबाच्याच गाड्या पकडून बगाडा उगारू नका. तर मंडळी, हीच व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आज शहापूर तालुक्याची कशी अवस्था झालेली आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.